ओवीज किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आपण अंड्यामध्ये वटाणा टाकून अतिशय भन्नाट अशी रेसिपी करणार आहोत. आता थंडीचे दिवस सुरू आहे, तर प्रत्येकाने ही रेसिपी केलीच पाहिजे. आणि बाजारामध्ये सुद्धा खूप जास्त प्रमाणात वटाणा आलेला आहे, म्हणून प्रत्येकाच्या घरामध्ये वटाणा तर नक्कीच अवेलेबल असणार आहे. आणि हा व्हिडिओ संपल्यानंतर जरी तुम्ही ठरवलं ना, तरीसुद्धा ही रेसिपी करू शकता, कारण की अगदी कमीत कमी साहित्यामध्ये सुद्धा तयार होते आणि अगदी झटपटसुद्धा बनते. त्यामुळे चला, थोडाही वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी जर चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल, तर नक्कीच एक लाईक आणि एक सबस्क्राईब करून घ्या. आता इथे पाहू शकता, आपल्याला एक मीडियम आकाराचा कांदा लागणार आहे. ही रेसिपी खरं तर ना मी 2 जणांसाठी करते, त्यानुसार इथे मी बाकीचे जे साहित्य आहे ना ते घेतलेलं आहे. पण जर तुम्ही जास्त लोकांसाठी करत असाल तर साहित्याचं प्रमाण इथे तुम्ही वाढू शकता. कांदा पाहू शकता, अगदी ओबडधोबड असा कट करून घेतला आहे. तुम्ही अगदी मोठ्या मोठ्या फोडींमध्ये ठेवला ना तरी चालेल. इथे मी छान असं पिकलेला टोमॅटो घेतला आहे. तो सुद्धा एक मीडियम आकाराचा होता. तो बघा, अगदी कांद्याप्रमाणेच मी इथे मोठ्या मोठ्या फोडींमध्ये कट करून घेतला आहे. भरपूर असा लसूणसुद्धा घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर अद्रकसुद्धा मी इथे साल काढून घेतलेला आहे. आता इथे आपल्याला एका प्लेटला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. पाहू शकता, अगदी या पद्धतीने तेल लावा. जर तुमच्याकडे ब्रश वगैरे असेल ना तेल लावायचा, त्याने सुद्धा अगदी तुम्ही पटकनी तेल लावू शकता, किंवा मग अशा पद्धतीने बोटाने सुद्धा तुम्ही इथे तेल लावलं ना तरी चालेल. आता या प्लेटमध्ये ना आपल्याला अंडी फोडून घ्यायची आहेत. आता खरं तर ही रेसिपी मी 2 जणांसाठी करते, त्यामुळे 2 अंड्याचा वापर करते, कारण की यामध्ये आपण वटाणासुद्धा वापरलेला आहे. त्यामुळे 2 अंडी पुरेशी आहे. पण जर तुम्ही जास्त लोकांसाठी करत असाल ना, तर ही रेसिपी थोडीशी वाढून करा, कारण की अजिबातच उरत नाही, इतकी जास्त अप्रतिम ही रेसिपी तयार होते. बघा, अंडी छान अशी फोडून घेतलेली आहे. आता ही अंडी ना मी एका प्लेटमध्ये फोडली आहेत. पण जर तुमच्याकडे एखादा डबा वगैरे असेल ना, खोलगटा छोटा डबा, त्यामध्ये तुम्ही फोडली ना तरी चालेल. फक्त डब्यामध्ये फोडायच्या अगोदर त्याला सुरुवातीला थोडंसं तेल लावून घ्या. थोडीशी इथे कुटलेली लाल मिरची घेतली आहे. थोडीशी कोथिंबीरसुद्धा घालून घेतलेली आहे. आणि चवीनुसार यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे. मीठ इथे बेतात घाला, कारण की आपण जी पुढची प्रोसेससुद्धा करणार आहोत ना, त्यामध्ये सुद्धा मीठ जाणार आहे. आता हे थोडंसं ढवळून घ्यायचं आहे आपल्याला. खूप जास्तसुद्धा हलवायचं नाही आहे, फक्त मीठ व्यवस्थित सगळीकडे पसरेल इतपत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. पाहू शकता, इथे अंड्याचं जे बिल आहे ना ते सुद्धा इथे मी थोडंसं फोडून घेतलं आहे चमच्याने आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. बघा, आता आपलं अंड्याचं मिक्सचर जे आहे ना ते सुद्धा तयार झालेलं आहे. तोपर्यंत एका साईडला गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे तापत. तुम्ही अशा पद्धतीने पॅन ठेवू शकता, किंवा मग जर तुमच्याकडे एखादी खोलगटी कढई असेल ना ती ठेवली तरी चालेल. आता त्या पॅनमध्ये मी बघा अर्धा ग्लास इतपत पाणी ओतून घेतलं आहे. पाणी खूप जास्तसुद्धा घालू नका, अर्धा ग्लास इतपतच पाण्याचा मी इथे वापर केलेला आहे. त्यामध्ये एखादी खोलगटी जी वाटी असेल ना, वाटी किंवा छोटीशी प्लेट वगैरे असेल ना ती ठेवली तरी चालेल. आणि त्यामध्ये सुद्धा अर्धी प्लेट आपल्याला पाणी ओतायचं आहे. आता जो वटाणा आपण घेतला होता ना, ओला वटाणा, तो यामध्ये घालून घ्यायचा आहे. बघा, अगदी भरपूर सुद्धा पाणी घातलेलं नाही, वटाणा बुडेल इतपतच पाणी मी इथे घातलेलं आहे. आता या पाण्यामध्ये आपल्याला जे साईडला पाणी टाकलं आहे ना त्यामध्ये अद्रक घालून घ्यायचं आहे. त्याचबरोबर यामध्ये जो सोलून घेतलेला आपण लसूण होता ना तो सुद्धा बघा मी इथे घालून घेतला आहे. गॅस शक्यतो फास्ट करा, म्हणजे पाण्याला लवकर उकळी येते. जो कांदा कट करून घेतला होता ना तो सुद्धा पाहू शकता पाण्यामध्ये आपण घालून घेतलेला आहे. आणि इथे आपण टोमॅटोसुद्धा पाण्यामध्ये घालून घेणार आहोत. हे सगळे जिन्नस आपल्याला पाण्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि शिजून घ्यायचे आहेत. आणि आता जी वटाण्याची प्लेट आहे ना त्यावरती आपल्याला जी अंड्याची प्लेट आपण होती ना ती ठेवून घ्यायची आहे. पाहू शकता, अगदी अल्लाद्री ठेवायची आहे. जर तुम्ही खालची वाटी लहान घेतली असेल ना तर वरची वाटी किंवा डब्बा वगैरे ना अगदी व्यवस्थित बसला जातो. त्यामुळे शक्यतो खालची वाटी लहान घ्या आणि वरची जी तुम्ही अंड्याची प्लेट ठेवणार असाल ना ती थोडीशी मोठ्या साईजची घ्या. आता एक 5 ते 6 मिनटासाठी याला छान अशी उकळी आणून देऊया, मीडियम गॅसवरतीच. पाहू शकता इथे 5 ते 6 मिनटं झालेलं आहे आणि अंडंसुद्धा आपलं अगदी व्यवस्थित असं शिजलेलं आहे. त्याचबरोबर कांदा टोमॅटो किंवा जे वटाणे आपण शिजत ठेवले होते ना ते सुद्धा अगदी छान असे शिजलेले आहेत. पाहू शकता इथे अंड्यामध्ये मी थोडीशी सुरी खोचून बघितली होती. आता अंडं आपलं अगदी परफेक्ट असं शिजलेलं आहे. आता हे अंडं आपण व्यवस्थित पकडीने काढून घेऊया. खूप जास्त गरम आहे त्यामुळे शक्यतो अगदी व्यवस्थित असंही करा, किंवा मग एखादं तुम्ही फडकं वगैरे घेतलं रुमाल वगैरे ना तरीसुद्धा चालणार आहे.
त्याचबरोबर ही वाटाण्याची वाटी आहे ना, तीसुद्धा आपल्याला अगदी व्यवस्थित अशी पकडीने उचलून घ्यायची आहे. तुम्ही हे थोडंसं थंड झालं ना तरीसुद्धा करू शकता, म्हणजे हाताला वगैरे भाजणार नाही. आता इथे एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि जे आपण कांदा, टोमॅटो, लसूण आणि अद्रक पाण्यामध्ये उकळून घेतलं होतं ना, ते यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे. वाटण खूप जास्त गरम आपल्याला वाटायचं नाही आहे, थोडा वेळ थंड व्हायला ठेवूया. तोपर्यंत आपण जे अंडं उकडून घेतलं होतं ना, त्याचे इथे काप करून घ्यायचे आहेत. तेल लावल्यामुळे ना अगदी सहज याचे काप निघले जातात किंवा मग अजिबातच खाली वगैरे चिटकत नाही. तुम्ही हवं असेल तर तुम्हाला मोठ्या मोठ्या फोडींमध्ये सुद्धा तुम्ही कट करू शकता किंवा मग अशा पद्धतीने लहान फोडीमध्ये कट केलं ना तरी चालेल. अगदी ज्या पद्धतीने पनीर वगैरे दिसतं ना, अगदी त्याच पद्धतीने हे अंड्याचे काप दिसतात. आणि पाहू शकता, जर तुम्ही चिली फ्लेक्स किंवा मग थोडीशी कोथिंबीर वगैरे घातले ना, की हे दिसायला अजून जास्त छान दिसतात. बघा, अगदी व्यवस्थित असे निघलेले आहेत आणि अजिबातच खाली वगैरे चिटकलेले नाहीत. शक्यतो याचे काप करताना ना थोडंसं थंड होऊन द्या आणि मगच काप करा, म्हणजे हाताला सुद्धा भाजणार नाही आणि अगदी पटकन असे हे काप निघले जातील. बघा, अगदी मीडियम आकाराचे हे काप करून घेतलेले आहेत आणि अगदी पनीर जसं असतं ना तसेच हे काप दिसत आहे. तोपर्यंत एका साईडला जे आपण कांदा, टोमॅटो, अद्रक, लसूण करून ठेवलं होतं ना, ते सुद्धा बघा थंड झालं होतं आणि ते सुद्धा इथे मी छान असं बारीक वाटून घेतलं आहे थोडंसं पाणी टाकून. गॅसवरती एका साईडला एक कढई तापत ठेवली आहे. कढईमध्ये 2 ते 3 पळ्या इतपत तेल घालून घेतलं आहे. तेल इथे थोडंसं जास्त वापरलं आहे, पण जर तुम्हाला थोडंफार कमी वापरायचं असेल ना, तर तुम्ही कमीसुद्धा वापरू शकता. 1 चमचा मोहरी घालून घेतली आहे, 1 चमचा जिरं घालून घ्यायचं आहे. जिरा आणि मोहरी तेलावरती अगदी छान असं परतून घेऊया. आता यामध्ये काही सुके मसाले घातले आहेत. अर्धा चमचा हळद, 1 चमचा धना पावडर, 1 ते 1.5 चमचा लाल तिखट, 1 ते 1.5 चमचा इथे मी बेडगी मिरची घातली आहे आणि 1 चमचा इथे मी गरम मसाला घातले आहे. तुमच्याकडे जे कोणते मसाले असतील किंवा मग जे तुम्हाला मसाले यामध्ये घालायचे असतील ना, ते तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार घालू शकता आणि तिखटाचं प्रमाणसुद्धा इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. फोडणीला इथे कोथिंबीर घालून घेतली आहे. कोथिंबीर फोडणीला आवर्जून घाला, कारण की अगदी छान अशी टेस्ट येते कोथिंबीरमुळे फोडणीला घातल्यामुळे. आता जो वाटून घेतला होता ना जो मसाला, तो यामध्ये घालून घेऊया आणि मीडियम गॅसवरती हा मसाला एक 5 ते 6 मिनटासाठी परतून घेऊया. मसाला जितका तुम्ही छान परताल ना, तितका भाजीला आपल्या रंग खूप छान येतो. आता तुम्हाला इथं कळलंच असेल की आपण एक प्रकारची भाजी करतोय, पण यापूर्वी तुम्ही अशी भाजी कधीच केली नसेल किंवा मग पाहिलीसुद्धा नसेल. पण जर एकदा केली ना, तर नक्कीच आठवड्यातून 2 ते 3 वेळा आवर्जून कराल. आणि पाहुणे-रावळे आलं ना, तर आपण नक्कीच कधी-कधी पनीर करतो, चिकन वगैरे करतो, तर तसं काही न करता तर ही भाजी तुम्ही आवर्जून कराल. इतकी जास्त अप्रतिम ही भाजी तयार होते. बघा, आता तोपर्यंत मसाल्याला सुद्धा छान असं तेल सुटलं होतं आणि जो वाटाणा आपण पाण्यामध्ये वाफवून घेतला होता ना, तो सुद्धा यामध्ये घालून घेऊया. जे वाटाण्याचं पाणी शिल्लक होतं ना, तेच इथे मी वापरलेलं आहे. दुसरं कोणतंही एक्स्ट्राचं पाणी यामध्ये मी घातलं नव्हतं. मिक्सरच्याच भांड्यामध्ये थोडंसं वाटण लागलेलं होतं, त्यामुळेच मिक्सरचं भांडं इथे मी हिसळून घेतलं आहे. आता ही भाजी तुम्हाला जितकी पातळ किंवा घट्ट करायची असेल ना, त्यानुसार इथे तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. पण इथे ना ही भाजी मी थोडीशी घट्टसर ठेवणार आहे, त्यामुळे खूप जास्तसुद्धा पाणी घातलेलं नाही आहे, कारण की आपलं अंडंसुद्धा शिजलेलं आहे आणि वाटाणासुद्धा बऱ्यापैकी शिजलेला आहे. आता फक्त एक 5 ते 6 मिनटासाठी आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे. बघा, जे अंड्याचे काप होते ना, ते सुद्धा यामध्ये घालून घेतले आहेत. आता चवीनुसार मीठ घालूया. मीठ बेतात घाला, कारण की आपण जे अंड्याचे काप शिजायला घातले होते ना, त्यामध्ये सुद्धा मीठ घातलं होतं, त्यामुळे मिठाचं प्रमाण शक्यतो बेतात घाला. मीठ घातल्यानंतर पुन्हा छान अशी भाजी हलवून घेऊया आणि 5 ते 6 मिनटासाठी बारीक गॅसवरती ही भाजी शिजून द्यायची आहे. पाहू शकता इथे एक 5 ते 6 मिनटं झालेली आहेत आणि आपली ही चमचमीत वाटाणा आणि अंड्याची भाजी तयार झालेली आहे. बघा, अगदी कोणाला कळणारसुद्धा नाही की हे अंडं आहे. प्रत्येकाला बघून असंच वाटेल की हे पनीरची भाजी केलेली आहे. अगदी पनीरसारखं दिसतं आणि खायला म्हणाल ना तर अगदी अप्रतिम ही भाजी लागते. चपातीबरोबर खा, भाकरीबरोबर किंवा मग रोटी भाताबरोबर कशासोबतही खाल्ली ना तरीसुद्धा खूप जास्त भन्नाट लागते. त्यामुळे नक्कीच एकदा करून पहा. वरनं थोडीशी कोथिंबीर घालूया आणि गॅस इथे बंद करून घेऊया. तर आजची ही अगदी वेगळ्या पद्धतीची भाजी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच एक लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.